जय जय रामकृष्ण हरी. श्री रामकृष्ण परमहंस नेहमी सांगत की देवाच्या स्मरणात बुडून जायला पाहिजे, त्याच्यावरती प्रगाढ प्रेम असायला पाहिजे. अमृताचे तळे हे अमरत्वाचे तळे आहे. त्यात बुडणारा माणूस मरत नाही, उलट अमर होतो. देवाचा सतत विचार केल्याने मनाचा तोल सुटतो असं काही लोकांचा समज असतो, परंतु ते खरं नाही. देव हे अमृताचं तळं आहे, अमरत्वाचा समुद्र आहे. वेदांनीच त्याला अमर असं म्हटलंय. त्यात बुडून कोणी मरत नाही, तर उलट मृत्यूच्या पलीकडे जातो. म्हणून देवाचे स्मरण आपण सतत केले पाहिजे. म्हणजेच काय तर भक्तीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला अनुसंधान, जसं ब्रह्मचैतन्य आपल्याला सांगतात की अगदी फक्त आपल्याला मनालाच बजावायचं नाही आहे की देवाचं स्मरण कर, तर इंद्रियांना सुद्धा त्या कार्यासाठी लावायचं आहे. वायफळ गोष्टी ऐकण्यापेक्षा त्या देवाच्याच ऐकाव्यात. वायफळ शब्द बोलण्यापेक्षा देवाचंच नाम घ्यावं. इतर कुठलीही पुस्तकं वाचण्यापेक्षा देवाचीच पुस्तकं वाचावीत. म्हणजे देवाचे स्मरण आपण जर सतत केलं तर आपल्याला ऐहिक अडथळे पार करून उच्च साक्षात्कारापर्यंत जाता येतं. ते म्हणतात की भगवंताचं ध्यान कसं असावं, तर एका पात्रातून दुसऱ्या पात्रात तेल ओतत असताना जशी अखंड धार पडते तसं देवाचं अखंड स्मरण असावं. आणि असं जर स्मरण आपल्याला साधलं तर सर्व ऐहिक बंधने गळून पडतात. म्हणूनच आपल्याला भगवंताचं सतत अनुसंधान ठेवायला पाहिजे. जय श्रीराम.